राबविली जाणारी केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे। बँक कर्जाशी निगडीत आर्थिक सहाय्य देऊन नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणं हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राला संघटित करणं, लाभार्थ्याच्या उत्पादनात वाढ करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं हा उद्देश आहे। श्री विश्वजित वैरागडे यांनी व्यवसाय वाढीसाठी कृषी विभागाच्या PMFME अंतर्गत बँकेचे कर्ज घेतले। दुधापासून विविध पदार्थ तयार करण्यासाठी मशिनी आणल्या। या मशीनमध्ये दूध उकळून खवा, पनीर, बासुंदी बनवली जाते। त्यांच्याकडे 500 लिटर म्हशीचं आणि 300 लिटर गाईचं दूध 2 तासात फ्रीजमध्ये थंड होते। दुधापासून श्रीखंड, खवा, पनीर, पेढा, बासुंदी, बटर, तूप, दही असे विविध दुग्धजन्य पदार्थ तयार केल्यामुळे व्यवसायात वाढ झाली। या पदार्थांना शहरातील हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्यानुसार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी पुरवठा केला जातो। नमस्कार, मी विश्वजित सोमनाथ वैरागडे। माझ्या डेअरीचा व्यवसाय 5 वर्षापासून मला व्यवसायामध्ये वाढ करायची होती। त्यानंतर मला कृषी विभागामधून हारोडे साहेब यांच्याकडून PMFE मार्फत माहिती मिळाली। मी या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयाचा प्रस्ताव सादर केले। या अंतर्गतून मला कृषी विभागाच्या अंतर्गतून मला 3.5 लाख रुपयाचे अनुदान मिळाले। प्रस्ताव सादर करण्यापासून ते बँक कर्ज मंजूर होईपर्यंत सर्व मदत मिळाली। त्यामुळे मी आपल्या जे लागणाऱ्या आवश्यक मशिनरी त्याची मी खरेदी करू शकलो। त्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये वाढ होऊन मला आर्थिक नफा पण जास्त। माझ्या व्यवसायामध्ये मी दूध कलेक्ट करतो फार्मरकडून आणि स्वतः प्रोडक्ट तयार करते। त्याच्यामध्ये दूध, पनीर, खोवा, पेढे, रसगुल्ला आणि इतर काही ते मी स्वतः पॅकेजिंग करते आणि रिसेलर आणि ठोक किंवा चिल्लर विक्री करते। त्याच्यामध्ये मला महिन्याच्या 1 ते 2 लाख पर्यंत मुनाफा मिळते। त्यात मला खर्च सोडून 50 ते 60 हजार रुपये दर महिन्याला वाचतात। वार्षिक उत्पन्न तसंच 5 ते 6 लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न होते। तसेच आमचे हारोडे साहेब कृषी विभागामार्फत त्यांची खूप आम्हाला मदत मिळाली। त्यांच्यापासून मी इतका म्हणजे मशीन घेऊ शकलो आणि माझ्या धंद्यामध्ये वाढ मिळाली। त्यांच्यापासून त्यांचे मी खूप आभार मानतो।